पात्र घेताना कोणतं निवडायचे हा प्रश्न पडतो का? चला, आज मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या आणलेल्या बिडाच्या पात्राचे किती फायदे आहेत आणि हे कसं वापरायचं. आपण बरेच वेळेला नॉनस्टिक बीड येतो किंवा कोणतंही भांडं घेताना, तवा घेताना शक्यतो आपण नॉनस्टिक घेतो. परंतु नॉनस्टिक घेण्यापेक्षा असं जर बिडाचं पात्र किंवा तवा घेतला तर ह्याचे खूप आरोग्यासाठी फायदे आहेत. चला, हे कसं वापरायचं हे सांगणार आहे. त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला, इथे मी बिडाचं भांडं आणले. त्याच्यामध्ये थोडंसं गंजल्यासारखं झालंय, ते स्वच्छ धुवून घ्यायचं. बिडाचं भांडं वापरताना सगळ्यात आधी घासणीने ते घासून घ्यायचं. साबण घेतलंय घासणीला आणि छान घासायचं. जे काही लोखंडाचे कण त्याला लागलेत ते संपूर्णपणे काढून टाकायचे. कधीही तुम्ही जर बिडाचा तवा किंवा बिडाचे पात्र दुसरं कोणतं भांडं आणलं तरी ते डायरेक्ट न वापरता किंवा तेल लावून न घेता त्याच्या आधी त्याला स्वच्छ करून घ्यायचं. कारण बऱ्याच वेळेला यामध्ये खाचांमध्ये लोखंड बसलेलं असतं, बारीक बारीक लोखंडाचे कण असतात, ते पोटात जाऊ शकतात. त्यामुळे अगोदर बिडाचं भांडं तयार करणं खूप जास्त गरजेचं आहे. तवा सहजपणे तयार करता येतो, तो गरम करून त्यामध्ये आपण कांदा पचवून तवा तयार करतो. परंतु बिडाचं भांडं वाट्यांमुळं सहसा खूप चांगलं तयार करता येत नाही. परंतु आज अशीच एक छानशी पद्धत तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं बिडाचं भांडं अगदी परफेक्ट असं वापरायला तयार होणार आहे. ही बिडाची भांडी वर्षानुवर्ष टिकतात, यांना अजिबात काहीही होत नाही. फक्त पहिल्यांदा जर तुम्ही छान तयार करून घेतलं तर नॉनस्टिकच्या भांड्यांपेक्षा या बिडाच्या भांड्यांचं आयुष्य खूप मोठं असतं. त्यामुळे नेहमी नॉनस्टिकची भांडी घेण्यापेक्षा बिडाची भांडी घेतली तर खूप चांगलं. चला, आता बिडाचं भांडं स्वच्छ धुवून घेतलंय. आता गॅसवर ठेवायचं आणि सगळ्या त्याच्या वाट्यांमध्ये तेल घालून घ्यायचं. आता तेल ब्रशच्या साह्याने सगळीकडे छान पसरवून घ्यायचं. अगदी घालतानाच वरून घातलं तरीही चालेल, वाट्यांच्या बाहेर घातलं तरीही चालेल. अशा पद्धतीने संपूर्ण भांड्याला तेल लावून घ्यायचं. तेल छान गरम झालं की यामध्ये कांद्याची एक एक पाकळी घालून घ्यायची. कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचंय. या प्रोसेसमुळे हे भांडं नॉनस्टिक व्हायला मदत होते. त्याचबरोबर जे काही त्याला कण लागलेत ते सगळे तेलामध्ये निघून जातात आणि कांद्याबरोबरही निघून जातात. त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. कांदा यामध्ये घालून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, अगदी करपेपर्यंत म्हटलात तरीही चालेल, करपेपर्यंत छान भाजून घ्यायचं. ज्या वेळेला छान त्याची हीट तयार होते त्यात कांदा छान करपला जातो आणि तेल भांड्यामध्ये चांगलं मुरलं जातं. आता तवा गॅसवरून खाली घेऊयात आणि रात्रभर याला असंच थंड व्हायला ठेवून देऊयात. तर रात्रभर झाकून छान ठेवून देते. अजिबात लगे लगे किंवा थोडंसं 1-2 तासांनी काढायचं नाही. पूर्ण एक 12 तास होऊ द्या, 8-10 तास होऊ द्या आणि त्यानंतरच काढा. म्हणजे तेल महत्वाचं वाट्यांमध्ये छान मुरलं गेलं पाहिजे. हे भांडं असंच ठेवून दिलं होतं. आता सगळा कांदा आणि तेल एका डिशमध्ये काढून घ्यायचे. हे तेल, हा कांदा अजिबातही वापरायचं नाही, कारण यामध्ये लोखंडाचे कण असण्याची शक्यता आहे. चला, तर संपूर्णपणे तेल यातलं निथळून काढायचे आणि आता याला परत एकदा धुवून घ्यायचे. आता सगळ्यात महत्त्वाची आहे ही 2 नंबरची धुण्याची स्टेप. पहिली आहे ती फक्त आपण घासणीने घासून घेतली. त्यानंतर तेल गरम करून कांदा तळून घेतलाय. आता मात्र हळद आणि मीठ घालून तवा आपण छान घासून घेणार आहोत. यामुळे हळद आपली अँटीबायोटिक असते. जे काही एक्स्ट्राचे केमिकल वगैरे राहिलेले असतील तव्याला ते सुद्धा संपूर्णपणे निघून जातात आणि हे भांडं तुम्ही बिनधास्त वापरू शकता. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. हळद मिठाने घासून स्वच्छ धुवा. मिठाचा खरखरीतपणा आहे, त्यामुळे जे काही कण असतील राहिलेले ते सुद्धा सगळे निघून जातात. तवा घासताना फक्त समोरच्या बाजूने नाही तर पाठीमागच्या बाजूने सुद्धा घासून घ्यायचा, म्हणजे एकाच वेळेस संपूर्ण तो क्लीन होऊन जातो. चला, आता हळद मिठाचा हा तवा स्वच्छ धुवून घ्यायचा. धुवत असताना आता घासणीला साबण घेतलाय आणि सॉफ्ट घासणीने छानपैकी साबणाने हा तवा मी स्वच्छ घासून आणि धुवून घेतेय. चला, तुम्ही बघू शकता कितपत तवा निघलाय. आता दुसऱ्यांदा देखील परत एकदा मी घासून घेतेय. तेल आणि हळद निघायला थोडासा वेळ लागतो, परंतु छान घासून घासून घेतल्यामुळे सगळे हळद आणि तेल निघून जाते. त्याचबरोबर जे काही केमिकल वगैरे लागलेले असतील तर तेही निघून जाते. हे मी स्वच्छ धुवून घेतले. आता याला चांगलं टिश्यू पेपरनी कोरडं करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण लगेच हे भांडं वापरू शकतो. जर तुम्ही आदल्या दिवशी जर बिडाचं भांडं आणलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशीपर्यंत छान त्याला वापरायला तयार करून घेऊ शकता. अगदी सहजपणे हे तयार होतं. तुम्ही बघू शकता टिश्यू पेपरला अजिबातही काळपटपणा किंवा हळदीचा पिवळटपणा लागत नाहीये. इतकं सुंदर असं हे क्लीन झाले आणि कलरही तुम्ही बघू शकता. सुरुवातीचं जे पहिल्यांदा मी भांडं दाखवलं त्यात आणि यात किती फरक पडलाय. एक छान असा आता नॉनस्टिक लेअर तयार झालाय. बाहेरच्या नॉनस्टिक भांड्यांवरती रसायनांचा खूप मोठ्या प्रमाणात थर दिलेला असतो. ते रसायन कशा ना कशा पद्धतीने आपल्या पोटात जात असतं. त्यामुळे त्यापेक्षा हे अगदी नैसर्गिकरित्या नॉनस्टिक असलेलं बिडाचं भांडं वापरणं कधीही आरोग्यासाठी उपयुक्त आहे. बिडाच्या भांड्यातले पदार्थ खाल्ल्यामुळे किती थोड्या प्रमाणामध्ये आयर्न आपल्या पोटात जात असतं, त्यामुळे आपल्या शरीराला लोह देखील भेटतं. चला,
आता तवा परत एकदा गॅसवर ठेवलाय. आता यामध्ये तुम्ही आरामात कोणताही पदार्थ करू शकता. फक्त सुरुवातीला पहिला जो पदार्थ तुम्ही करचाल तो फक्त खाऊ नका, कारण सुरुवातीचा पदार्थ आपण बाजूला ठेवून देणार आहोत. हा खाण्यासाठी वापरायचा नाही. मी इथे रवा आप्पेचं पीठ भिजवून ठेवलं होतं, ते मी सुरुवातीला करून बघतीये. थोडंसं तेल घातलं होतं आणि तेलावरती आप्पे मी छानपैकी घालून वाफवून घेतलेत. तुम्ही बघू शकताय अगदी पांढरे शुभ्र असे हे आप्पे पलटले जात आहेत. थोडा सुद्धा याला काळपटपणा नाहीये किंवा खरखरीतपणा नाहीये. संपूर्ण लोखंडाचे कण आपण काढून टाकलेत आणि परफेक्ट असं त्याला आपण नॉनस्टिकी करून घेतलंय. तुम्ही बघू शकताय अगदी अर्धा चमचा तेलावरती हे छान असे आप्पे आपले तयार झाले. आता हे बिडाचं भांडं तुम्ही कसंही वापरा, कितीही दिवस तुम्ही याला वापरू शकता. सुंदर असे हे बिडाचं भांडं आपलं तयार झाले. आता एकदा वापरल्यानंतर फक्त साबणाने स्वच्छ धुवून ठेवून द्या. परत त्याला तेल वगैरे लावून ठेवण्याची गरज नाही. जर तुम्ही खूप तेल लावून ठेवलं तर परत भांडं थोडंसं चिकट होऊ शकतं. त्यामुळे फक्त साबणाने वरच्यावर स्वच्छ धुवून ठेवून याला परत वापरू शकता. चला, सुंदर असं आपलं हे बिडाचं भांडं वापरायला तयार झालंय. तुम्ही देखील कधी बिडाचं भांडं आणलं तर या पद्धतीने नक्की त्याला सीझन करून तयार करा आणि कायमस्वरूपी हे भांडं तुम्ही वापरू शकता. वापरायला अतिशय सोपं आणि टिकायला अतिशय टिकाऊ असं हे बिडाचं भांडं कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आजची ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. शुभज्योत रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईबही करा.